अचलपूरचा वैभवशाली इतिहास आहे. अचलपुरात जर ऐतिहासिक वास्तू जर म्हणसाल तर भरपूर वास्तू आहेत. अचलपूरचा असणारा परकोट 1766 साली इस्माईल शेख या व्यक्तीनं हा परकोट बांधला. एकूण आजच्या तिथीत एकूण 7 गेट होते. पहा जमते का मला तर. पहिलं गेट हिरापुरा, दुसरं बुंदेलपुरा, तिसरं माळवेसपुरा, चौथं खिडकी गेट, पाचवं आहे दुल्ला गेट आणि 6वं इस्माईल गेट. असे 6 गेट आहेत. त्यातल्या सध्या मी दुल्ला गेट जोडा अचलपूरच्या देवळीकडे जाणारा, चावल मंडीकडे जाणारा 2 रस्त्यातला आहे रस्ता. या रस्त्यानं कायम ट्रॅफिक असते आणि हा गेट सध्या या गेटचं काही रिकन्स्ट्रक्शन चालू आहे. रिकन्स्ट्रक्शन याच्यासाठी चालू आहे. हे इकडे सामान येऊन पडलाय या बाजून दिसलं का तुम्हाला. हे पाय सामान येऊन पडलाय आणि या या रोडला जर ट्रॅफिक जर म्हणसाल तर ट्रॅफिक या रोडला तुफान आहे. तुम्हाला सध्या या रोडची ट्रॅफिक कोण्या पद्धतीची आहे हे सध्या दिसून राहिलं आहे. म्हणजे एखाद्या या ठिकाणी एखादी घटना होऊ नये त्यासाठी पुरातत्व विभाग म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याच्या माध्यमातून काही या ठिकाणी सुरक्षा जाळ्या लावणं चालू आहेत. त्याचं कारणही तुम्हाला मी सांगतो की नेमकं कायसाठी लावणं चालू आहे. तर हे गेट आहे वैभवशाली अचलपूरच्या इतिहासात या गेटची अनन्यसाधारण महत्व आहे. एका काळात या वेळेस जर विचार केला तर याले हे रात्रीच्या वेळेस हे लाकडी दरवाजे आहेत. हे गेट रात्रीच्या वेळेस बंद केल्या जात होतं. हे गेट या बाजूने या इकडच्या बाजूने थोडस तुम्ही माझ्यासोबत या थोडस या माझ्यासोबत या आणि या गेटचा वैभवशाली इतिहास जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही सध्या या बाजूनं या गेटचं हे संपूर्ण बांधकाम हे पाहू शकता. पहा काय जबरदस्त बांधलाय. सुंदर नक्षीकाम आहे. सुंदर रेखीव काही चित्र आहेत आणि खरपाट बांधलेला हे जे प्रवेशद्वार आहे हे आतमध्ये जाळी बांधण्यात आलो आहे. त्या ठिकाणी ठिगळ लावलं म्हटलं पण काय ते ठिगळ आता किती दिवस काम करते. कारण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व विभाग याच्याकडे राजे खरोखर गरज द्यायचं लक्ष म्हणजे गरज आहे याच्यावर लक्ष द्यायची. नाही तर एखाद्याचे उरार हे पळून जाईल लोक जीव जातील. त्यासाठी हा सध्या एवढा मोठा लवाजमा या ठिकाणी येऊन पडला. सध्या पहा मी एकदम धुळ्यावर उभा या ठिकाणी किती ट्रॅफिक जाम झाली आहे. तर हे जे दुल्ला गेट आहे या दुल्ला गेटचं सध्या ओरालिंग करायचं काम चालू आहे. तर या ठिकाणी एक ASI चे एक अधिकारी आहेत. त्याला आपण विचारू नेमकं तुम्ही काय करणार आहे. तर या गेटची हे कंडिशन सध्या तुम्हाला मी दाखवून जाऊ. का ना राजे बाबा हत्तीनं धडक मारू नये म्हणून याच्यावर तुम्हाला सुडे दिसत असतील. बाय सुडे या ठिकाणी लावले आहेत आणि या गेटचं सध्या कन्स्ट्रक्शनचं काम इथं चालू आहे. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे ASI पुरातत्व विभागाचे साजन शिरसाट सर माझ्यासोबत आहे. सर आमचा इतिहास आहे अचलपूरचं हे गेट आणि वज्जर आता म्हातारा डंगर होऊन बसलं. तर सुरक्षा दृष्टीने तुम्ही या ठिकाणी सध्या नेमकं काय करताय आणि लोकांना तुमच्या कोणत्या सूचना आहेत. नमस्कार, मी साजन शिरसाट आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये कर्मचारी काम करतोय आणि आपल्या इथे जे अचलपूरमध्ये जे पुरातत्व विभागाचे स्मारक आहेत त्याचं जे रिस्टोरेशनचं काम सध्या सुरू आहे. एक दगड इथे दुल्ला गेट या नजदीक जो गेटच्या खाली जो दगड लागलेला आहे तो पडायचा खूप चान्सेस होते. त्यामुळे त्याला मेंटेनन्स करण्याचा आम्ही त्याला तो दगड काढून तिथे प्रॉपर त्याला फिल करून ते सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही ते कार्य करतोय. आणि अचलपूरमध्ये सगळ्या नागरिकांना हेच विनंती आहे की आपलं जे स्मारक आहे त्याची वास्तू आहे त्या वास्तूवर सगळे लोक कचरा टाकतात. आजूबाजूला पुरे घाण करतात. गोटे काढून देतात, चोरी करतात, दगड घेऊन जातात. तर ठीक आहे पण त्यांनी एक जाणीव ठेवायला पाहिजे की आपल्याला हे जतन ठेवणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सोबतच तिथं कचरा टाकू नये ही सगळ्यांना एक विनंती आहे की इथे कचरा टाकू नये, घाण करू नये आणि जे कर्मचारी काम करतात त्यांना सपोर्ट करावे कुठल्या कामामध्ये. धन्यवाद. जुन्या काळात जर विचार केला तर अचलपूरले 52 पुऱ्याचं शहर 52 पुरे आहेत. मला बऱ्यापैकी पुरे माहित आहेत म्हटलं त्यातले. याला पूर्ण असा परकोट होता. त्यातला हा परकोट आहे की नाही एका बाजूने सध्या झुकला आहे. तुम्हाला दिसत असेल शेवटचे दिवस शेवटच्या घटका हा परकोट मोजत आहे. तुम्ही जर पाहत असाल तर परकोट तिकडच्या बाजूने आहे की नाही हा झुकला आहे हो. आणि काही काळातच तो परकोट जो आहे ना तसंही मागच्या वेळेस तुम्हाला तिकडच्या बाजूने पडलेली भीत दिसत असेल. मागच्या वेळेस ते भीतही पडली. म्हणजे वैभवशाली अचलपूरच्या इतिहासात वास्तूचं एक खास दर्शन देणारा आमचा परकोट आमचे हे प्रवेशद्वार याचे शेवटच्या घटकात येतात. ASI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याने याचे लक्ष द्या. पर्यटना दृष्टीने जर विचार केला असताना तर
एक जबरदस्त ठिकाण होऊ शकलं असतं आमचं अचलपूर, पण दुर्दैव आमचं की आम्ही त्यात कुठेतरी कमी पडलो आणि लोकांना काही समजतही नाही राजा बाबा. हे गोटे उचलून न्यायचा प्रयत्न करतात, मध्यंतरी येतात थोडस सुरक्षा हे कुंपण लावलाय. लोक बाजिंदे लोक आहेत, त्याचे इटा नेतात, त्याच्यातले खरप काढून देतात युवा कुराळा घासायला. अचलपूरचा वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू ह्या शेवटच्या घटका मोजत आहेत भाऊ. पहा, अचलपूर जर म्हटलं तर बावनपुऱ्याचं आपलं शहर आहे, त्यातल्या ह्या वास्तू जर शाबूत राहिल्या तर आपल्या अचलपूरचं नाव शाबूत राहील. नाही तर या वास्तू जर संपून गेल्या तर अचलपूरचं नावही हळूहळू हळूहळू इतिहासाच्या पानावून की कमी कमी होत जाईल.